भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಸಹಿತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಈ ಸಂವಿಧಾನ ದಿನಾಚರಣೆ ಬಗ್ಗೆ ಶುಭೇಚ್ಛೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಸಂವಿಧಾನ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಬೇಕಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದೇಶ ಒಂದು ಸುವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡೀಬೇಕು. ಯಾವುದೇ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಅಹಿತಕರ ಘಟನೆಗಳು ನಡೆಯಬಾರದು. ಅಖಂಡ ಭಾರತ ಉಳಿಯರತಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನನ್ನ ಸಂವಿಧಾನ ದಿನದ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳಿ ನನ್ನ ಈ ಚಿಕ್ಕ ಭಾಷಣ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ. ಸಂವಿಧಾನ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದ. ನಾವು ದಿನಾಲು ಪರಿಪಾಠದಾಗ ಸಂವಿಧಾನ ವಾಚನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸಂವಿಧಾನ ಇದು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಲಿಖಿತ ಸಂವಿಧಾನ ಅಂತ ಭಾರತ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಭಾರತದ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ನಿರ್ಮಿತಿಯ ಸಲುವಾಗಿ ಮೊದಲು 1946ರಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ಸಭೆ ಆಯೋಜನ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಸಂವಿಧಾನ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಯಾರಿದ್ರಪ್ಪ? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सर्वप्रथम सर्वांना संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताची राजघटना हे भारताचे संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील राजघटनेचे शिल्पकार आहेत. 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू आहे. भारतातील संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समतेचा हक्क, धार्मिक हक्क, संस्कृती हक्क, शोषणाविरोधाचा हक्क असे मूलभूत स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप 26 नोव्हेंबर हा दिवस आपण भारताचा संविधान दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय या देशाला घेऊन तुकाराम ओंबळे यांनी स्वतः पकडलाय आणि हेमंत करकरे आणि असे अनेक पोलीस जवानांनी आपल्या देशासाठी